An encounter of a special kind, page number 12, and the topic is that English workshop, page number 12, 13, 14 and 15. Look at page number 12. State whether you agree or and justify your choice with proper reasons. म्हणजे काय करा, खाली दिलेल्या 5 वाक्याशी तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात हे आपण काल पाठामध्ये पाहिले. नंबर 2, हे 5 वाक्य लिहून आहे. मॅच द फ्रेजेस गिवन इन ए विथ देअर मीनिंग इन ग्रुप बी. म्हणजे ए ची जोडी ही बी शी जुळवा. नंबर 3, राइट इन युअर ओन वर्ड्स. राइट इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या भाषेमध्ये लिहा. Why did the narrator ignore the barking dogs? लेखकाने त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे दुर्लक्ष का केलं? Because I think that he was engrossed in reading the book. Always dogs were barking. Always dogs were barking at their gate. So he thought that it is a routine process. So he thought that it is a routine process. That's why he ignored the voices of barking dogs. असं उत्तर तुम्ही लिहू शकता. यापेक्षा वेगळं पण लिहू शकता. दुसरा प्रश्न आहे, why did mother Langer make no effort to grab her baby from the poop? Why did mother Langer make no effort to grab her baby from the poop? त्या मेल लंगरच्या तावडीतून त्या आई मादी लंगरने त्या छोट्या पिल्लाला का सोडवलं नाही? I think that because male Langer was very strong. He was the leader of that group. He was very powerful, and the mother Langer thought that he might kill me also. तिला असं वाटलं याच्या तावडीतून जर आपण हिसकून घेतलं तर कदाचित मला सुद्धा ठार मारेल. She was unable to fight with the male Langers. That's why I think that she did not make any kind of effort to grab her baby from the poop. Look at page number 13. Read the text carefully and arrange the occurrence of happenings in the text in the sequential order. There are 13 lines are given here. या 13 lines 13 lines यांचा क्रम बदललेला आहे. बरोबर. Arrange the occurrence of happening. occurrence म्हणजे घटनाक्रम. घडलेला घटनाक्रम हा त्यांनी वेगवेगळा लावलेला आहे. तो आपला धडा वाचून पुस्तक वाचून तो क्रमबद्ध करणे, त्या क्रमाक्रमाने आलेल्या वाक्याला नंबर देणे आणि त्या नंबरप्रमाणे काय करणे बा लिहिणे. हॅपनिंग्स ऑफ अकरन्स. समजलं बरोबर. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 lines. What would you do if you found an injured bird while returning from your school? तुम्ही तुमच्या शाळेतून घरी आल्यानंतर एक जखमी अवस्थेमध्ये एखादा पक्षी पाहिला तर तुम्ही what would you do? तुम्ही काय कराल? इट इज द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. ज्याचे त्याचं उत्तर आहे भिन्न असेल ते लिहून घ्यायचं घरी आल्यानंतर. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी? या गोष्टीमधील लेखकाबद्दल तुम्ही तुमचं कोणतं मत फिक्स केलेलं आहे? And write paragraph on each of the given activities. Mother child. आता given activities म्हणजे complete the following and write paragraph. दिलेल्या त्या भागावरती आपल्याला एक उतार लिहायचा आहे. मदर चाइल्ड पुढे महाराष्ट्र आहे बा रिलेशनशिप. मदर चाइल्ड रिलेशनशिप विथ हिज मदर और विथ हर मदर.
मग पहिले लव अँड अफेक्शन, प्रेम आणि जिव्हाळा. दुसरं आहे प्रोटेक्शन. तिसरं आहे रिस्पॉन्सिबिलिटी. चौथं शेअरिंग. पुढं अंडरस्टँडिंग. बरोबर. आता इंज्युअर्ड ॲनिमल, जखमी झालेला प्राणी. इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड ॲनिमल आय विल, काय करायचं ते करेल. हाऊ विल यू हेल्प, तुम्ही कसं मदत करणार. आय विल टेक इट टू द वेटरनरी डॉक्टर. इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड ॲनिमल आय विल take proper care of it. I will provide water and food. I will give it the prescription medicines on time and I will set it free. It has healed. तो बरा झाल्यानंतर मी काय करेन, वातावरणामध्ये सोडून देईन. ज्या ब्लँक जागा होत्या ब्लँक जागा, त्या ब्लँक जागेमधले मी मुद्दे तुम्हाला सांगितले. ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक पॅराग्राफ लिहायचं. बरोबर. तोही वाक्य आपण work in pair and make as many words as you can using letters in the word encounter. Encounter या शब्दाचा संकार पाहिजे. 3 शब्दाचे आपले 3 अक्षरांचे, 4 अक्षरांचे असे 5 अक्षरांचे शब्द बनवा. खाली म्हणले ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब इन इंग्लिश. खाली दिलेल्या म्हणीचं मराठीमध्ये रूपांतर करा. आपले मराठीतून इंग्लिशमध्ये रूपांतर करा. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. इंग्लिशमध्ये सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. नंतर पेरावे तसे उगवते. इंग्लिशमध्ये ॲज यू सो सो शाल यू रीप. ॲज यू सो सो शाल वी रीप, हे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन. कळलं बरोबर. हे जे बोललं मी आता ते ऐकायचं घरी आणि लिहून काढायचं. Write a paragraph and give an appropriate title to it. Birds and animal म्हणजे हा भाग वाचा आणि त्याला एक योग्य प्रकारे काय करा, शीर्षक द्या. Write a paragraph and give an appropriate title to it. Use the following points: birds and animal, love and affection, loyal, our best friends, serve us, protection and security, kindness, honest, compassion, do not hurt or destroy us, loneliness and avoid. तर मग हे 4 आणि 4 8 आणि 9 मुद्द्यावरती आपल्याला एक छोटासा पॅराग्राफ बनवायचा आणि त्या पॅराग्राफला हेडिंग द्यायचं, टायटल द्यायचं. त्याचं टायटल असेल आवर फायनेस्ट फ्रेंड ॲनिमल. आवर फायनेस्ट फ्रेंड्स ॲनिमल्स, आपले सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे कोण, प्राणी किंवा पक्षी. याच्यावरती एक पॅराग्राफ लिहून काढायचा. हे सगळं रीडरमध्ये, गाईडमध्ये किंवा टार्गेटमध्ये दिलेलं आहे, ते घरी लिहू शकता. बरोबर. आता प्रश्नपत्रिकेसंबंधी जो विषय आला पुढे आला, किती, पेज नंबर 15, पान नंबर 15 वरती सापडलं. बरोबर. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. Complete the remaining blocks determining the types of news. बातम्यांचे प्रकार असतात. त्या प्रकारामध्ये टाइप्स ऑफ न्यूजमध्ये पहिला प्रकार आहे बिझनेस म्हणजे व्यवसाय संबंधीची बातमी, स्पोर्ट्स संबंधी बातमी, पुढं आलं एंटरटेनमेंट मनोरंजन शेवटच्या पानावरती. नंतर पुढं फायनान्स म्हणजे आर्थिक बातम्या, बिझनेसच्या बातम्या, नंतर पुढं पॉलिटिक्सच्या राजकारणाच्या बातम्या आणि पुढं क्राईम म्हणजे गुन्हेगारी बातम्या. बरोबर. नंतर पुढं सोशल सर्व्हिस समाजसेवेच्या काही बातम्या. अशा टाइप्स ऑफ न्यूज असतात. बरोबर. टेम्पलेट फॉर द न्यूज रिपोर्ट. टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट करता एक साचा दिलेला आहे. हेडलाईन म्हणजे बातमी बनवताना त्याचं मुख्य शीर्षक. बातमी बनवताना त्याचं मुख्य शीर्षक. डेट लाईन म्हणजे दुसरी ओळ जी येते ती डेट लाईन म्हणजे तारीख, त्यामध्ये दिवस पुन्हा तारीख, त्याचं ठिकाण आणि ही बातमी कोणाकडून आणि रिसोर्स त्याचा उद्भव. तिसरा भाग असतो इंट्रोडक्शन म्हणजे त्या न्यूजचा परिचय, कव्हरिंग मॅक्सिमम WH टाइप क्वेश्चन्स. नंतर शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ्स इन डिटेल्स अँड
फायनल इज कन्क्लुजन म्हणजे सारांश. बरोबर, हा एक भाग असतो. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेट लाईन, इंट्रोडक्शन अँड शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ्स. आता बातमी आहे वर्तमानपत्रामधली. अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज अँड करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. आणि दुसरी बातमी काय आहे, इंडियाज फर्स्ट एव्हर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी इस्टॅब्लिश्ड बाय IIHM. अशा दोन बातम्या आहेत. अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज अँड करिअर काउन्सिलिंग इव्हेंट. ज्यांनी मोठं ध्येय आत्मसात केलेलं आहे अशा लोकांनी आपले अनुभव इतरांना शेअर केले किंवा सांगितले. एक बातमी आहे. पुढे इंडियाज फर्स्ट एव्हर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी इस्टॅब्लिश्ड बाय IIHM, ही एक बातमी आहे. आता खाली म्हणलं रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट, फॉलो द स्टेप्स ॲज गिव्हन. बातमीचं नाव आहे हेडलाईन, टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये 8 वर्षाच्या मुलावरती एका वाघाने हल्ला केला. ही आहे पेपरमधली बातमी. त्या बातमीमध्ये आपल्याला काय लिहायचं तर डेट लाईन, लीड लाईन म्हणजे महत्वाची ओळ, बॉडी ऑफ द रिपोर्ट, यूज ओनली थर्ड पर्सन प्रोनाउन्स अँड पॅसिव्ह वॉइस, अँड द लास्ट वन इज दॅट कन्क्ल्युजन म्हणजे सारांश, रेफरन्स टू अ सिमिलर पास्ट ऑर फ्युचर टेन्स. बरोबर, मग या भागावरती आपण ही गोष्ट म्हणण्यापेक्षा ही न्यूज रिपोर्ट लिहून घेऊ. काहीचा संबंध हा आपल्या पेपरशी येतो. बरोबर, पत्रिकेमध्ये 5 मार्कांना निबंधामध्ये राईट न्यूज रिपोर्ट हा एक भाग असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मार्काला निबंधामध्ये न्यूज रिपोर्ट हा एक भाग असतो. त्या न्यूज रिपोर्टवरती आपल्याला फक्त हेडलाईन येते. बरोबर, आणि हेडलाईन आल्यानंतर त्या हेडलाईनच्या अनुषंगाने आपल्याला डेट लाईन, नंतर लीड लाईन, बॉडी ऑफ द रिपोर्ट आणि शेवटी कन्क्लुजनचा मुद्दा लिहावा लागतो. अशा पद्धतीने अर्धा अर्धा, पुन्हा अर्धा, दीड आणि अर्ध आणि ग्रामरच्या एखाद्या वाक्य जर टाकलं तर त्याला 5 मार्क आपल्याला मिळतात. हा सविस्तर भाग आपण नंतर पाहू. हेडलाईन, द टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये 8 वर्षाच्या मुलावरती वाघाने हल्ला केला. डेट लाईन, तारखीची ओळ पाहिजे आपल्याला, 1 जून 2019. नंतर पुढं लीड लाईन म्हणजे या बातमी संबंधात महत्त्वाची एक ओळ, इन यट अनादर इन्सिडंट, दुसऱ्या एका घटनेमध्ये ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क अँड 8-year-old बॉय वॉज अटॅक्ड बाय अ टायगर. पुढं म्हणलंय बॉडी ऑफ द रिपोर्ट म्हणजे या बातमीचा मुख्य गाभा किंवा मजकूर. लक्षात बरोबर का? द बॉय हू वॉज 8 years old was escaped from a tiger's attack, but he was injured and shaken by the incident. तो थोडासा जखमी झाला आणि त्या घटनेने भयंकर घाबरला. The incident occurred while the boy was visiting the park with his parents. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो मुलगा आपल्या आईवडिलांबरोबर नॅशनल पार्कमध्ये पाहण्याकरता गेलता. द बॉय वेंट टू क्लोज, तो अत्यंत जवळ गेला. द रॅलिंग अँड फेल इन, कंपाऊंडच्या अगदी जवळ गेला आणि कंपाऊंड तुटल्यामुळे तो तसाच खाली पडला. द टायगर वॉज नियर बाय, जिथं पडला तिथं वाघ जवळच होता. ही स्क्रॅच्ड विथ हिज पॉज, वाघाने आपल्या वाघ नाकाच्या साहाय्याने त्याला काय केलं पहा ओरखाडे ओढले. हिज पॅरेंट्स शाउटेड, त्याच्या आईवडील मोठ्याने ओरडले लावले. सो द अथॉरिटीज केम सडनली अँड रेस्क्यूड द बॉय फ्रॉम द हॉरिबल इन्सिडंट, आणि त्या घटनेतून त्या अधिकाऱ्यांनी त्या मुलाला वाचवलं.
द बॉय वॉज गिव्हन द फर्स्ट एड, त्या मुलाला प्रथमदर्शनी उपचार केले, प्राथमिक उपचार केले. अँड ही वॉज टेकन टू द हॉस्पिटल, नंतर त्या हॉस्पिटलला नेण्यात आलं. द डॉक्टर्स ॲश्युअर्ड दॅट हीज इंजुरीज वेअर नॉट सो सिरियस, डॉक्टरने डिक्लेअर केलं जरी वाघाने चावा घेतला असता तरीसुद्धा ह्या जखमा काही सिरियसली नाहीत. दिस इज द थर्ड इन्सिडंट ड्युरिंग धिस इयर, आणि या वर्षातली ही जवळजवळ तिसरी घटना आहे. मग त्या तिसऱ्या घटनेपैकी अगोदरच्या 2 घटनेचा उल्लेख तुम्ही केला तरी चालू शकते. देअर वेअर 2 women who were visiting to the national park. They were attacked by the tiger. They were badly injured. बरोबर, असं कोणतं देऊ शकता. आणि शेवटचं कन्क्लुजन, जर हे असंच चालू राहिलं तर इफ नेसेसरी सेफ्टी मेजर्स आरंट टेकन सून, जर याच्याबद्दल सुरक्षितेचे नियम जर कडक केले नाहीत तर द लाईव्ज ऑफ द व्हिजिटर्स, भेट देणाऱ्या लोकांचं जीवन शाल रिमेन इन डेंजर, भेट देणाऱ्या लोकांचं जीवन हे असंच धोक्याचं राहील. मग या घटनेतून, या बातमीतून काहीतरी बोध तुम्ही घेऊन काहीतरी कारवाई झाली पाहिजे. अशी बातमी आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या ओळीवर आपल्याला लिहावी लागते. मग हे लिहिताना आपलं वाचन नेहमी वर्तमानपत्रांचं पाहिजे. मराठी वर्तमानपत्र वाचा, इंग्लिश वर्तमानपत्र वाचा, आणि ते वाचताना असे मुद्दे समोर ठेवायचे. बातमी आली त्याची हेडलाईन लिहायची, नंतर पुढं डेटलाईन, नंतर लीड लाईन, नंतर बॉडी ऑफ द रिपोर्ट, आणि शेवटी कन्क्लुजन. हे मुद्दे तुम्ही नाही लिहिले हरकत नाही, पण बातमी मात्र तुमची अशी आली पाहिजे. कळलं पर्यंत? न्यूज रिपोर्ट. बातमी लिहा. फर्स्ट हेडलाईन, टायगर अटॅक्स 8-year-old at राजीव गांधी नॅशनल पार्क. सेकंड डेटलाईन, 1st June 2019. थर्ड लीड लाईन, इन yet another incident at Rajiv Gandhi National Park, an 8-year-old was attacked by a tiger. बरोबर. नंबर 16, पान नंबर 16 वरती पाहता. लँग्वेज स्टडी, भाषा अभ्यास म्हणजेच ग्रामरचा भाग. प्रेझेंट पार्टिसिपल, द फॉर्म ऑफ अ वर्ब ending in ing which is used in forming continuous tense. For example, he is sitting here. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला ing प्रत्यय लावून त्याचा वापर आपल्याला कंटिन्युअस टेन्स मध्ये करायचा. मग कंटिन्युअस टेन्स कोणते आले तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. इथपर्यंत now find out the ing form of the story and classify them into the following table. Present participle आणि use in the continuous tense. आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे धड्यामध्ये काय करा पहा, प्रेझेंट पार्टिसिपल शोधा, क्रियापदाच्या मूळ रूपाला ing प्रत्यय शोधा, त्याच्या अगोदर was किंवा were पहा, am is are पहा, आणि त्याच्या अगोदर कर्ता पहा म्हणजे कर्ता अधिक am is are अधिक क्रियापदाच्या मूळ रूपाला ing प्रत्यय. नंबर 2 कर्ता अधिक was were अधिक क्रियापदाच्या मूळ रूपाला ing प्रत्यय. म्हणजे 2 टेन्स आपल्याला पाहिजे का अपूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण भूतकाळ अशी शोधा आणि ती वाक्य लिहून. कळलं बरोबर? नंबर 2, spot the error and correct the following sentence. खाली दिलेल्या वाक्यात चूक शोधा. खाली दिलेल्या 5 वाक्यामध्ये चूक शोधा आणि वाक्य करेक्ट करून लिहा. My grandparents laid down for an afternoon nap. My grandparents laid down for an afternoon nap. यातली चूक शोधा आणि दुरुस्त करा. नंबर 2 वाक्य, a stranger were knocking at the door. a stranger were, आता a stranger एकच आहे, मग was पाहिजे were पाहिजे पुढं. राईट, a stranger was knocking at our door. पुढे बोलले my sister and I shares a study room. माझी बहीण आणि मी स्टडी रूम मध्ये अभ्यास करत होतो. इथं आय नंतर शेअर सांगतो, SHARES. आणि नियम असा आहे का तृतीय पुरुषी एकवचनी करायच्या समोर
साध्या वर्तमान काळामध्ये यस किंवा यस प्रत्यय लागतो. तिथे यस प्रत्यय नको आहे. बरोबर. मग करेक्ट वाक्य कोण झालं? माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. वन ऑफ माय फ्रेंड. आता वन ऑफ माय फ्रेंड म्हणजे काय? माझ्या अनेक मित्रांपैकी एक मित्र म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड्स. वन ऑफ माय फ्रेंड्स ते यस प्रत्यय पाहिजे. पुढचं वाक्य अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड. इथं अ फ्लॉक म्हणजे एक पक्ष्यांचा एक थवा वर उडत होता म्हणजे अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाइंग ओव्हरहेड. कळलं? Rewrite the sentence as per instructions given along with. I took the baby Langar to our backyard. Rewrite the sentence in the past present tense. Past perfect tense. Past perfect tense. पूर्ण भूतकाळ subject plus had plus verb number 3. वाक्य असं पाहिजे I had taken. I had taken. दूसरा वाक्य सी सिम्पली सॅट देयर क्वाइटली. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण वर्तमान काळ. सूत्र कर्ता अधिक एम इज आर अधिक क्रियापदाच्या मूळ रूपाला आय प्रत्यय म्हणजे सी इज सिम्पली सिटिंग देयर क्वाइटली. शेवटचं वाक्य द मदर लंगर लुक्ड स्ट्रेट इनटू माय आईज. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ सब्जेक्ट प्लस वर्ब नंबर 1. उत्तर द मदर लंगर लुक्स स्ट्रेट. आणि शेवटचं वाक्य सी सर्वेड द एरिया फॉर द व्हिशियस मेल लंगर. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ सी विल सर्वे. सी विल सर्वे. जेवढा भाग तुम्हाला आता समजून सांगितला तेवढा भाग घरी गेल्यानंतर वर्गपाठामध्ये लिहिणे. आणि त्याचबरोबर अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट 1.3 या कवितेच्या संपूर्ण स्पेलिंग पाठ करणे, त्याचं मराठी ट्रान्सलेशन पाहणे, स्पेलिंगच्या जीवावरती पुन्हा पान नंबर 18 पर्यंत पूर्ण वाचणे. उद्या पुन्हा आपण या कवितेवरती चर्चा करू म्हणण्यापेक्षा शिकू.